नागपुरातील ओबीसींचा मोर्चा ऐतिहासिक असणार. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जी.आर रद्द करण्याची मागणी. जी.आर रद्द न झाल्यास ओबीसी समाज गावामध्ये जाऊन लोकप्रतिनिधींना जाब विचारणार. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये खासदार निलेश लंकेंचं वकील राकेश किशोरच्या घराबाहेर आंदोलन. राकेश किशोरनं सरन्यायाधीशांना बूट फेकून मारण्याचा केला होता प्रयत्न. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये जाऊन घेतली मनोज जरांगेंची भेट. मनोज जरांगेंनी केला विखे पाटलांचा सत्कार. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 13 ऑक्टोबरपासून आंदोलनाची घोषणा. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात करणार धरणे आंदोलन. ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते विजय बोचरे यांची आत्महत्या. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून जीवन संपवलं. ओबीसी आरक्षण आत्महत्या प्रकरणी जिल्हाधिकारी आलेगावात दाखल. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांची काढली समजूत. शरद पवारांनी तुम्हाला आरक्षण दिलं, त्यांनाच तुम्ही घोडे लावता. छगन भुजबळांना मोठे करणारे तेच, आरक्षण देणारे तेच, आज तेच सोबत नाही. जरांगेंची भुजबळांवर टीका. यवतमाळ शहरामध्ये आदिवासी समाजाचा जनआक्रोश मोर्चा. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंजारा धनगर समाज आता रस्त्यावर उतरणार. मुंबईच्या आझाद मैदानावर कुणबी समाजाचा एल्गार. कुणबी आता झुकणार नाही. आझाद मैदानावर घोषणाबाजी. आमचं आरक्षण का धोक्यात टाकताय, कुणबी समाजाचा सवाल. मराठ्यांनी सर्वांना सांभाळून घेतलं. ओबीसींना आरक्षण दिल्यावर मराठ्यांनी आक्षेप घेतला का? मराठ्यांनी मोर्चे काढले का? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.